नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये मी सौ अश्विनी इंदुरकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण विशेन लखियानी यांच्या द कोड ऑफ द एक्स्ट्रा ऑर्डिनरी माइंड या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. या पुस्तकातून आपल्याला आपली मनस्थिती बदलण्याची पद्धत शिकायला मिळते. जर आपण इतर लोकांप्रमाणेच विचार आणि कृती करत राहिलो तर आपण कधीच एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनू शकत नाही. आपल्याला एवढं स्ट्रॉंग बनावं लागेल की आपण कोणत्याही प्रकारच्या निंदेला सहजरित्या तोंड देऊ शकू आणि जीवनाचा खरा आनंद अनुभवू शकू. प्रत्येक गोष्ट ही तुमच्या विचारांतून जन्म घेते. म्हणूनच तुम्हाला तुमचे विचार बदलण्याची गरज आहे आणि हेच आपल्याला आजच्या समरीमुळे शिकायला मिळेल. जे नियम आपल्याला थांबवतात, आपल्या क्षमतेवर मर्यादा आणतात, त्यांना मोडून नवीन नियम कसे तयार करायचे हे आपण आजच्या समरीतून शिकणार आहोत. स्टीव्ह जॉब्स एकदा म्हणाले होते, तुमच्या जवळपास असणारी प्रत्येक गोष्ट जी तुम्हाला आवडते तुमच्यासारख्या लोकांनीच बनवली आहे. आपल्या सगळ्यांचं जीवन नियमानुसार चालतं. अगदी लहानपणीच आपल्याला शिकवलं जातं आपल्याला काय करायचंय आणि काय नाही. तुम्हाला शाळेत जायला हवं, कॉलेजमध्ये जायलाच हवं, भरमसाठ पगार मिळणारी नोकरी करायलाच हवी. एवढंच नाही तर तुम्हाला कसं दिसायला हवं, काय करायला हवं हे सगळं समाज ठरवत असतो. समाज नेहमी हीच अपेक्षा ठेवून असतो की आपण या नियमांना बांधील राहावं. पण हे नियम आपल्याला पुढे जाण्यापासून थांबवत आहेत, आपल्याला मानसिकरित्या अपंग बनवत आहेत आणि मागे ढकलत आहेत. पण जर तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनायचं असेल तर तुम्हाला हे नियम तोडावे लागतील. कारण हे नियम फक्त लोकांनी दिलेली त्यांची मतं आहेत आणि आपण त्यांना फक्त यामुळे फॉलो करतोय कारण ते आपल्या जन्माआधीच बनवली गेलीत. जेव्हा आपण कोणता निर्णय घेतो तेव्हा आपल्याला वाटतं की हा निर्णय आपल्याच विचारातून जन्मला आहे. पण खरं तर आपल्या प्रत्येक विचारामागे आपले मित्र, परिवार, संस्कृती याचा कुठे ना कुठे प्रभाव असतो. आपली संस्कृती फॉलो करण्यामध्ये काही चुकीचं नाही, पण तुम्ही पाहिलं तर तुम्हाला समजेल की जग किती वेगाने पुढे जात आहे. मग समाजाचे विचार, आयडियाज हे देखील बदलायला हवं. जर तुम्ही विचार न करता गोष्टींना आहे तसंच स्वीकारत असाल तर तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनू शकत नाही. म्हणून नियमांवर प्रश्न उठवावा, कारण तुमच्याकडे विचार करण्यासाठी मेंदू आहे. नियम योग्य असो किंवा अयोग्य, तुम्ही तुमचे निर्णय स्वतः घ्या. डोळे बंद करून काहीही फॉलो करू नका. जोपर्यंत तुम्ही स्वतः गोष्टींना पडताळून पाहत नाही तोपर्यंत फक्त लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवणं हे चुकीचं आहे. एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनण्यासाठी आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की काही नियम असे आहेत की ज्यांचे मूल्य आजच्या जीवनात शून्य आहे. आपल्याला आपल्या विचारांनुसार काही गोष्टींना फिल्टर करायला हवं की काय स्वीकारायचं आहे आणि काय नाही. अशी कल्पना करा की तुम्ही एका खोलीमध्ये आहात जिथे खूप लोक आहेत आणि तुम्ही त्यांची चर्चा ऐकत आहात. ती लोक यशस्वी होण्यासाठी कोणता मार्ग योग्य आहे, तुम्हाला कोणत्या प्रकारच्या लोकांपासून लांब राहायला हवं याबद्दल बोलत आहेत. तुम्हाला जास्त माहीत नसेल तर तुम्ही त्यांच्या प्रत्येक शब्दाला योग्य समजाल आणि तुम्ही देखील ऑर्डिनरी लोकांप्रमाणेच विचार कराल. असं असेल तर तुम्ही सुद्धा इतर लोकांप्रमाणेच त्याच गर्दीचा भाग राहाल. जर तुम्हाला खरंच एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनायचं असेल तर तुम्हाला स्वतःला जागवावं लागेल. तुमची स्वतःची विचार करण्याची पद्धत निर्माण करावी लागेल. म्हणजे त्या नियमांना तोडावं लागेल जे तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबवत आहेत. तुम्हाला तुमचं जीवन तुमच्या इच्छेनं जगण्यासाठी स्वतःचे नियम स्वतः बनवायला हवेत. तुमच्या स्वतःकडे तुमची स्वतःची चॉईस असायला हवी, ज्यामुळे समाजाचा बळी होण्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकाल. तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करू शकाल. ज्यांच्याशी आवडेल त्यांच्याशी मैत्री करू शकाल. तुम्हाला असणारी जाणीव ही एका कम्प्युटरसारखी आहे जिची ऑपरेटिंग सिस्टीम तुम्हाला अपग्रेड करण्याची गरज असते. काही वर्षांपूर्वी विंडोज 95 होता. आज तुमच्याकडे विंडोज 10 असणार. जसं कम्प्युटरला उत्तम आणि वेगाने चालवता यावं म्हणून त्याला अपग्रेड करणं खूप गरजेचं असतं. अशाच प्रकारे तुम्हाला असणारी जाणीव ही तुम्हाला अपग्रेड करण्याची गरज आहे. विंडोज 95 जुन्या विचारांप्रमाणे आहे, पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही विंडोज 10 मध्ये स्वतःला अपग्रेड करू शकता. आपल्या जीवनात असे विचार निर्माण करा ज्यामुळे तुमचं जीवन सुखद होईल. जे विचार, आयडियाज तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या वातावरणातून मिळतात तीच तुमची रिॲलिटी बनून जाते. ज्या गोष्टींना तुमच्या आईवडिलांनी सांगितलं आहे ते तुमच्यासाठी सत्य बनतं. तुम्ही देखील त्याच गोष्टींना मानता ज्यांना तुमच्या अवतीभोवतीची लोकं मानतात आणि जसजसं तुमचं वय वाढत जातं
तसतसं तुम्ही तुमचे विचार स्वतःसोबत पुढे नेत असता. आपण अनेकदा इतरांसमोर स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो, पण लक्षात ठेवा, तुम्हाला दुसऱ्यांच्या नजरेत चांगलं बनण्यासाठी काहीही सिद्ध करण्याची गरज नाही. तुम्ही जे आहात खूप छान आहात. जे काही कराल ते स्वतःच्या नजरेत सिद्ध करण्यासाठी करा. एक्स्ट्राऑर्डिनरी बनण्यासाठी जे गरजेचं आहे ते तुमच्याचकडे आहे. जीवन जगण्यासाठी आपली सिस्टीम अपग्रेड करणं गरजेचं आहे. एकदा का तुम्ही तुमचे विचार बदलले की तुमची जीवन जगण्याची पद्धतही बदलून जाईल. जर तुमची विचार करण्याची नवीन पद्धती चांगली असेल तर तुम्ही जुन्या नियमांना सहज सोडून देऊ शकाल. विचार करा, जर तुम्ही लहानपणापासून जुन्या आयडियासोबत जगत आला आहात तर एवढ्या लवकर जुन्या विचारांपासून लांब जाणं खूप कठीण आहे. तुमचा पाया हा खूप मजबूत असायला हवा. तुमची सिस्टीम एवढी मजबूत असावी की जुन्या सवयींकडे तुम्ही पुन्हा जाणार नाहीत. अशा 3 स्टेप्स आहेत ज्यांना फॉलो करून तुम्ही तुमच्या जीवनाच्या सिस्टीमला अपग्रेड करू शकता. पहिली स्टेप आहे रिसर्च. तुम्हाला जीवनात लागू करण्यासाठी नवीन आयडिया शोधाव्या लागतील. त्यासाठी तुम्ही पुस्तके वाचू शकता, नियमितपणे एखादी समरी ऐकू शकता, तुम्ही कॉन्फरन्सेस अटेंड करू शकता किंवा असे व्हिडिओज पाहू शकता जे तुम्हाला यात मदत करतील. तुम्हाला जुन्या आयडियाजसाठी रिप्लेसमेंट शोधावं लागेल. दुसरी स्टेप आहे रिफ्रेश. प्रत्येक नवीन दिवसाला स्वतःमध्ये सकारात्मक बदल करण्याचा प्रयत्न करा. तिसरी स्टेप आहे आपली प्रोग्रेस मोजणं. तुमचे नवीन विचार खरंच आधीच्यापेक्षा उत्तम आहेत का नाही हे पाहून स्वतःची परीक्षा घेणं गरजेचं आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या जुन्या नियमांकडे पुन्हा वळणार नाहीत. उदाहरणार्थ, तुम्हाला तुमचं वजन कमी करायचे. लोक सारखं तुम्हाला म्हणतील वेट लॉस करणं अवघड आहे. तुम्हाला डाएटिंग करताना पाहून मित्रपरिवार तुमच्यावर हसतीलही. जास्त वजनाने फेसबुकवरही नकारात्मक प्रतिक्रिया येत असतील. मग जर तुम्हाला तुमच्यामध्ये बदल करायचा असेल तर लोकांची मतं तुमच्या कामी येणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला रिसर्च करावी लागेल. असा व्यायाम करा ज्याने फायदा होईल. असं जेवण करा ज्याने वजन कमी होण्यासाठी मदत होईल. पुढची स्टेप आहे स्वतःला चॅलेंज करा. स्वतःच्या वर्कआउटमध्ये जास्त रिपिटेशन ॲड करा. तुम्हाला जंक फूड खायला आवडत असेल तर जेव्हा जेव्हा ते तुमच्या समोर येईल ते खाणं टाळा. जेवढ्या वेळेस तुम्ही असं करण्यात यशस्वी व्हाल तेव्हा त्याला तुमचं यश समजा. मग तुमची प्रोग्रेस मॉनिटर करा. तुमच्यात किती बदल झाला ते पहा. तुम्ही हे नवीन वजन मेंटेन करू शकता का? तुम्हाला आधीपेक्षा जास्त छान वाटत आहे का? तुम्हाला तुमच्या जीवनात सगळी कारणं बाजूला ठेवावी लागतील. लोकांच्या नकारात्मक प्रतिक्रिया टाळायला शिकायला हवं. काहीही झालं तरी तडजोड करू नका. तुम्ही काहीतरी मोठं करण्यासाठी बनले आहात, काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी, हे नेहमी लक्षात ठेवा. आता तुम्ही तुमच्या जुन्या विचारांना सोडून नवीन विचार आत्मसात केले असतील तर सगळ्यात अगोदर एक ध्येय ठेवा. प्रत्येक दिवशी तुम्हाला तुमचं ध्येय पूर्ण करण्यासाठी एक स्टेप घ्यायची आहे आणि स्वतःला नेहमी आनंदी राहण्याची सवय लावायची आहे. काही लोक म्हणतात, जर मी माझं हे स्वप्न पूर्ण केलं तरच मी आनंदी असेल. पण हा चुकीचा समज आहे. आपलं स्वप्न पूर्ण करताना येणाऱ्या प्रत्येक दिवसाची मजा घ्या. असं केल्यामुळे तुम्हाला तुमचं काम कधीच जड वाटणार नाही. स्वप्नांना मिळवण्याच्या मार्गावर तेवढेच आनंदी राहा जेवढे तुम्ही ते मिळाल्यावर असाल. भूतकाळातील अपयशांना आठवून भिवू नका आणि भविष्यातील स्वप्नातही गुंतून जाऊ नका. तुम्हाला जे काही मिळालं आहे त्यासाठी देवाचे नेहमीच आभारी राहा. तुमच्या आनंदाला कोणत्याही ध्येयाशी बांधून ठेवू नका. असं समजा तुम्ही एक व्यवसाय सुरू केलाय. तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालला होता आणि अचानक काहीतरी गडबड होते आणि अशा वेळेस येणाऱ्या संकटांना किंवा भविष्यातील अपयशाला आजच्या आनंदाला जोडलं तर तुम्ही कधीच खुश राहू शकत नाही. तुम्ही तुमच्यासोबत काम करणाऱ्यांवर देखील नकारात्मक प्रभाव टाकाल. तुमच्यामध्ये हार मानण्याची प्रवृत्ती येईल. जर तुमचा व्यवसाय फेल झाला तर त्याला पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न करा. जर तुमची मनस्थिती योग्य असेल तर तुम्हाला कळेल की हा यशाच्या प्रवासातील एक भागच आहे. एक्स्ट्राऑर्डिनरी माइंडला माहीतच की आनंद हा त्यांच्यातच लपलेला असतो. म्हणूनच वर्तमानामध्ये आनंदी राहा. जर तुम्ही तुमच्या कामात खुश असाल, जे तुम्हाला मिळालंय त्यात खुश असाल, तर तुम्हाला नेहमी प्रेरणा मिळत राहील. मग त्यासाठी तुम्हाला खूप वेळ काम करावं लागलं तरी तुम्ही तक्रार करणार नाहीत किंवा थकणारही नाहीत. लेखक इथे सांगतात डिसिप्लिन सोबत जगा. लेखक इथे सांगतात ब्लिस्प्लिन सोबतच जगा. ब्लिस्प्लिनचा अर्थ होतो डिसिप्लिन ऑफ डेली बेसिस.
जरी भविष्याबद्दल विचार न करणं आणि भूतकाळातील दुःखांना विसरणं अवघड असलं तरी देखील वर्तमानात आनंदी राहण्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यात डिसिप्लिन लागू करायला हवं. 3 प्रिन्सिपल्स आहेत जे तुम्ही फॉलो करू शकता. पहिलं म्हणजे आभारी राहा. दररोज अशा 5 गोष्टींचा विचार करा ज्याच्यासाठी तुम्ही खरोखर आभारी आहात. दुसरा प्रिन्सिपल आहे क्षमा करणं. तुम्ही कधी इतर लोकांमुळे दुःखी झाला असाल तर तुमच्या मनात त्या सगळ्या लोकांची एक यादी बनवा आणि हे केल्यावर त्या प्रत्येक माणसाचा विचार करा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, त्या माणसामुळे माझ्या जीवनात कोणता बदल झालाय? प्रत्येक अनुभव हा माणसाला एक नवीन धडा शिकवतो. म्हणून त्या अनुभवातून एक धडा घेऊन त्या माणसाला क्षमा करा आणि पुन्हा आपल्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करा. यामुळे तुम्ही स्वतःला जास्त विचार करण्यापासून देखील वाचवू शकता. तिसरा प्रिन्सिपल आहे आनंद दिल्याने वाढतो. प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकतेने पहा. नेहमी कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही चेहऱ्यावर हास्य ठेवून करावी, कारण यातून मिळणारा आनंद तुम्हाला रोज काम करण्यासाठी ताकद आणि प्रेरणा देईल. तुमचा आनंद इतरांसोबत शेअर करताना त्यांना प्रेरित करा, त्यामुळे तुमचा आनंद आणखीन वाढेल. तर या समरीतून आपण शिकलो की कसं आनंदी राहून आपलं काम पूर्ण करावं. तुम्ही कोणत्याही कामात तुमचं बेस्ट द्यायला हवं. मर्यादेचा विचार करू नका. जे काही कराल ते आनंदी होऊन करा. ते करताना इतरांना देखील खुश करा आणि मग पहा तुम्ही देखील एक्स्ट्रा ऑर्डिनरी नक्कीच बनाल. ही समरी इथेच संपते. समरी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका.